मालेगाव तालुक्यातील वळवाडी येथील कुष्ठग्रस्त आदिवासी महिला गैनाबाई मोरे यांच्या घरकुल आणि वैद्यकीय उपचाराच्या प्रश्नावरून प्रशासनाला इशारा देण्यात आला आहे। सामाजिक कार्यकर्ते बंडूकाका बच्चाव यांच्या पाठपुराव्यानंतर प्रशासनाने उपचाराची दखल घेतली असली तरी कायमस्वरूपी निवाऱ्याचा प्रश्न अद्याप प्रलंबित आहे। मालेगाव तालुक्यातील वळवाडी येथील गैनाबाई मोरे या आदिवासी महिला अनेक वर्षांपासून कुष्ठरोगाशी झुंज देत आहेत। अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत आहे। सामाजिक उपेक्षा, दारिद्र्य आणि निवाऱ्याच्या अभावामुळे त्यांचे जीवन संघर्षमय बनले आहे। गैनाबाई यांची परिस्थिती समोर आल्यानंतर बाला बरुतेदार फाउंडेशनचे संस्थापक तथा सामाजिक कार्यकर्ते बंडूकाका बच्चाव यांनी मदतीचा हात पुढे केला आहे। गेल्या 2 वर्षांपासून त्यांनी किराणा, कपडे, औषधे आणि अन्य आवश्यक साहित्यांची मदत केली। तसेच त्यांना कायमस्वरूपी घरकुल मिळावे यासाठी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवलेला आहे। दरम्यान गैनाबाई यांच्या डाव्या पायाला गंभीर जखम झाल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक बनली होती। वेळेत उपचार न मिळाल्यास पाय कापण्याची वेळ येण्याची शक्यता निर्माण झाली होती। याची दखल घेत बंडूकाका बच्चाव यांनी त्यांना मालेगाव सामान्य रुग्णालयात दाखल केले। रुग्णालयातून सुटकेनंतर आवश्यक उपचारात सातत्य नसल्याची तक्रार करण्यात आली। त्यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जितेंद्र डोलारे यांनी तत्काळ दखल घेत नियमित ड्रेसिंग, औषधोपचार आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचे आदेश दिले। याबरोबर गैनाबाई यांना कायमस्वरूपी निवारा मिळावा यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाकडे जागा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे। मात्र घरकुलाचा प्रश्न लवकर मार्गी न लागल्यास गैनाबाई मोरे आणि त्यांच्या कुटुंबियांसह जिल्हा परिषद नाशिकच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात बिराड आंदोलनाचा इशारा मात्र यावेळेस बंडूकाका बच्चाव यांनी दिलेला आहे। गैनाबाई बाबूलाल मोरे ह्या वळवाडीच्या कुष्ठबाधित आजी आहेत। बारा बुधवार फाउंडेशन मार्फत त्यांना गेल्या 2 वर्षापासून घेतलेली त्यांची सगळी आम्ही काळजी घेत आहोत। परंतु अलीकडे पंचायत समितीचे जे वैद्यकीय अधिकारी आहेत त्यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं। त्यांना मेडिसिन दिल्याने इन्फेक्शन वाढलं म्हणजे पाय कट करायची पाळी आली होती आणि म्हणून संबंधित त्या आजींचे मुलं, सुना आणि पतींकडनं फोन आला की असा आजीला त्रास आहे। आम्ही त्या ठिकाणी जाऊन आजींना दवाखान्यात आणलं, त्यांचं ड्रेसिंग केलं। परंतु त्या ठिकाणी 1 दिवसाचं ड्रेसिंग करून होणार नाही, तर त्यांना वैद्यकीय सुविधा घरी जाऊन ड्रेसिंग करण्याची पुरवावी असं निवेदन आम्ही सिव्हिल सर्जन सन्माननीय जितेंद्रजी डोलारे सरांना दिलं, योगेश पाटलांना दिलं। त्या निवेदनाची दखल घेत आदरणीय जितेंद्रजी डोलारे सरांनी लगेच 2 कर्मचारी नियुक्त केलेत, आदेश पारित केलेत आणि घरी जाऊन त्यांच्या ड्रेसिंग केलं जाणार आहे। मी त्यांच्या तात्काळ कार्यवाहीबद्दल आदरणीय जितेंद्र डोलारे सरांचं आणि योगेश पाटील सरांचं, संबंधित रुग्ण, त्यांचा परिवार आणि आमच्या बारा बुधवार फाउंडेशन, भारतीय जनता पार्टी, दादासाहेब जाधव सगळ्यांच्या वतीने आभार व्यक्त करतो। त्याचबरोबर या ठिकाणी सन्माननीय तहसीलदार साहेबांकडे आम्ही एक संदर्भ पत्र द्यायला आलो होतो की त्या आजींना जागा अजून अलॉट झालेली नाही। 10 महिने झालेत साहेबांच्या माध्यमातून जिल्हा परिषद सीओ कार्यालयाकडे अद्याप दखल नाही। म्हणून आज तहसीलदार साहेबांच्या माध्यमातून पुन्हा एक पत्र त्या ठिकाणी पारित करत आहोत की यांना जर एवढ्या 8-10 दिवसामध्ये जागेचं पत्र अलॉट केलं नाही सीओ साहेबांच्या माध्यमातून, तर जिल्हा परिषद कार्यालयामध्ये सीओच्या दालनामध्ये आम्ही कुष्ठबाधित आजींना आणि त्यांच्या परिवाराला घेऊन बारा बुधवार फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांच्या दालनामध्ये बिराड आंदोलन करणार आहेत असं या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। आणि त्याची दखल आदरणीय सोनवणे, विशालजी सोनवणे, कर्तव्य दक्ष अधिकारी, त्यांचेही आभार मानतो। वेळोवेळी मागे त्यांनी दखल घेतली होती, तात्पर कारवाई केली होती, आजही केली। मी कर्तव्य दक्ष तहसीलदार विशालजी सोनवणेंचे आभार मानतो। आणि या 10 दिवसामध्ये जर त्यांची जागा अलॉट झाली नाही तर कुष्ठबाधित आजींच्या परिवारासह त्यांच्यासह आम्ही त्या ठिकाणी बिराड आंदोलन करू असा इशारा भारतीय जनता पार्टी आणि बारा बुधवार फाउंडेशनच्या माध्यमातून देत आहे। कुष्ठबाधित महिला आहे तुमची पेशंट, 1.5 महिन्यापासून तुम्ही गोळ्या दिल्या नाही, तिचा पाय सडायला लागून गेला। तुमच्या अगोदर निकम डॉक्टर होते, ते कंटिन्यू गोळ्या द्यायचे, संपून गेलेली आहे। तर दुसऱ्याकडे हँडओव्हर करायपर्यंत तुम्ही त्याला सांगायला नको का कोणाला दिलेली ऑर्डर? मग तोपर्यंत तुमची जबाबदारी नाही का? तुमच्या आधिपत्यामध्ये आहे ती, तिच्या गोळ्या संपलेल्या आहेत, रेकॉर्ड आहे तुमच्याकडे, तिचा पाय सडायला लागून गेला। मी आता तिला घेऊन सिव्हिलला ऍडमिट करतोय, तुम्ही कुठे? तिच्या गोळ्या द्या तिला 3 महिन्याच्या। ओवाडीचं पेशंट जागेवर जाऊन शासनाची कुसुम योजनेमध्ये, कुष्ठमुक्त भारत योजनेमध्ये
तिच्यासाठी स्पेशल डॉक्टर आणि त्या डॉक्टरची तिची जबाबदारी तिच्या इथे जाऊन देण्याची गोळ्या. तुम्ही त्या राकेशला किंवा त्यांच्या संपर्कात राहून त्यांना गोळ्या द्यायला पाहिजे होत्या. नाही, घोड्यावरून शेळ्या वाळू नका. तिच्यासाठी तहसीलदार लेवलच्या माणसाची नियुक्ती करणं, जसं पोलिओ मुक्त तसं कुष्ठमुक्त भारत करायची कुसुम योजना आहे. तुमची जबाबदारी, तुम्ही कसूर केलेला आहे त्या कामामध्ये. तुम्ही सांगू नका, तुम्ही स्वतः या. तिचा पाय सडला, मी दवाखान्यात घेऊन चाललो तिला सिव्हिल मध्ये. गोळ्या घेऊन या, तुमची तक्रार करून टाकेल नाही तर लेखी या लगेच.